काहीही गोंधळ करू नका असा दमही अमेरिकेनं पाकिस्तानला भरलाय। लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला करण्यात आलेला आहे। यशस्वी हल्ला करण्यात आला। 26/11 मुंबईतला जो दहशतवादी हल्ला होता त्यातल्या दहशतवाद्यांना जिथे प्रशिक्षण दिलं गेलं तो तळ टार्गेट करण्यात आला। 4 मिसाईल या ठिकाणी दागण्यात आलेले आहेत। 20 ते 30 दहशतवादी या ठिकाणी ठार झाल्याची माहिती देखील मिळते। 26/11 मुंबई हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना त्याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं। जवळपास 25 ते 30 दहशतवादी तिथे ठार झाल्याची माहिती मिळते। 4 मिसाईल त्या ठिकाणी दागण्यात आलेली आहेत। काही व्हिडिओ देखील याचे समोर आलेत आणि त्यामुळे त्याची पुष्टी देखील होते। अभी वीडियो कैच होगी? नहीं होगी। अगर उन्होंने 4 की याद करेंगे डेरा मस्ती खाली करवाली भाई। तर पहिला हल्ला हा मुझफ्फराबाद या ठिकाणी झाला। मुझफ्फराबाद या ठिकाणी 50हून अधिक अतिरेकी होते। लष्कर-ए-तोयबाच्या अड्ड्यावर हा हल्ला करण्यात आला। मुझफ्फराबाद या ठिकाणी 2 मिसाईल हल्ले करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये जवळपास 50हून अधिक अतिरेकी ठार झाल्याची देखील माहिती मिळते। 26/11 मुंबई हल्ल्याच्या दहशतवाद्यांना याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं। 4 मिसाईल या ठिकाणी दागण्यात आलेली आहेत। लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर यशस्वी हवाई हल्ला करण्यात आलाय। 26/11 मुंबई हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना जिथे प्रशिक्षण देण्यात आलं तो लष्कर-ए-तोयबाचा तळ उद्ध्वस्त करण्यात आला। तर मुझफ्फराबादमध्ये 2 ठिकाणी हवाई हल्ले झालेले होते। भारताकडून हे 2 हवाई हल्ले मुझफ्फराबादमध्ये करण्यात आले। तर बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर कारवाई करण्यात आलेली आहे। 4 मिसाईल या ठिकाणी डागण्यात आलेले आहेत। असोद अझहर याचा हा तळ या ठिकाणी। तिसरा हल्ला हा कोटलीमध्ये करण्यात आलेला आहे। तर काही लॉन्च पॅड्स असतील किंवा दहशतवाद्यांना जिथे प्रशिक्षण दिलं जातं असे ट्रेनिंग सेंटर्स असतील हे स्पेसिफिकली टार्गेट करण्यात आलेले आहे। चौथा हल्ला जो आहे तो चक अमरूमध्ये झाला। 5वा हल्ला गुलपूरमध्ये झालेला आहे। एलओसी पासून 35 किलोमीटर दूर आहे। दहशतवाद्यांचा हा अड्डा होता जिथे हवाई हल्ला झाला। तर 6वा हल्ला हा भिंबरमध्ये करण्यात आलेला आहे। भारतीय सैन्यानं मिसाईल या ठिकाणी डागलेला आहे। तर 7वा हल्ला हा मुरिदकेमध्ये करण्यात आलाय। लष्कर-ए-तोयबाचा तळ या ठिकाणी आहे। हाफिज सईद या ठिकाणी होता मात्र त्याला तिथून पाकिस्ताननं हलवलेला आहे। तर 8वा हल्ला सियालकोटमध्ये करण्यात आलेला आहे। हिजबुलचं ट्रेनिंग सेंटर इथलं होतं ते उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। एलओसी पासून 15 किलोमीटर अंतरावर सियालकोट इथला मेहमुना कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे।